चला मुलांनो, आज आपण एक नवीन गोष्ट पाहूया. एक मुलगी होती. तिचं नाव होतं कीर्ती. तिला पक्षी खूप आवडत. आकाशामध्ये भरारी घेणारे पक्षी पाहून तिला खूपच आनंद व्हायचा. ती पक्ष्यांना नेहमी दाणे टाकत असे. पिण्यासाठी पाण्याचं भांड भरून ठेवी. कीर्तीचा वाढदिवस जवळ आला होता. घरात सगळ्या सदस्यांनी तिचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा ठरवला आणि तिला न सांगता वाढदिवसाची तयारी सुरू केली. तिचे मित्र-मैत्रिणी तिला एक वेगळीच भेटवस्तू देण्याची योजना आखत होते. कीर्तीचे आई-बाबा देखील तिच्या आवडीची भेटवस्तू तिला देणार होते. तिच्या पप्पांनी विचार केला की कीर्तीला पक्षी खूप आवडतात. ते म्हणाले, आपण तिला रंगीबेरंगी पक्षीच गिफ्ट म्हणून दिले तर? कीर्तीची आई म्हणाली, अरे वा, ही तर खूपच चांगली कल्पना आहे. ही भेट तिला नक्कीच आवडेल. काही दिवसांनी कीर्तीचा वाढदिवस आला. तिच्या वाढदिवसासाठी केलेल्या तयारीबद्दल तिला काहीही माहिती नव्हतं. परंतु घरातील सजावट पाहून तिला खूप बरं वाटलं. संध्याकाळ होताच वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला. कीर्ती खूपच आनंदात होती. तिची सगळी मित्रमंडळी तिथेच जमा झाली. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्या. तिच्या आई बाबांनी तिला भेटवस्तू म्हणून रंगीबेरंगी पक्ष्याचा पिंजराच दिला. ते सुंदर पक्षी पाहून कीर्तीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने आई बाबांना नमस्कार करत त्यांचे खूप खूप आभार मानले. कीर्ती म्हणाली, आई बाबा, हे जर पक्षी असेच पिंजऱ्यामध्ये बंद राहिले तर मग ते आकाशात कसे उडतील? मी छतावर टाकलेले दाणे ते कसे टिपतील? कीर्तीचं म्हणणं ऐकून आई बाबांना मनोमन आनंद झाला. ती पुढे म्हणाली, आपण त्यांना मुक्त करूया. कीर्तीने पिंजरा उघडून सर्व पक्ष्यांना आकाशात सोडून दिलं. ते पाहून तिच्या आई बाबांना तिचं खूप कौतुक वाटलं. त्यांनी प्रेमाने जवळ घेत तिला शाबासकी दिली. मुलांनो, आपण देखील पशु पक्ष्यावर असंच प्रेम केलं पाहिजे. त्यांना त्रास देणे, पिंजऱ्यात कोंडून ठेवणे अशा गोष्टी कधीही करू नये बरं.